ही वेळेचं फार महत्त्व असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि त्या वेळेच्या बाबतीत आयोजकांना तुम्ही सहकार्य करणं फार गरजेचं आहे. चला, जितके खेळाडू संघ सहकारी तुमच्या सोबत आहेत त्यांना घेऊन मैदानाचा ताबा तुम्हाला लगेचच इथे मात्र घ्यावा लागेल. अदरवाईज ही अतिशय शिस्तप्रिय अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला कुठेतरी दंडित केलं जाईल. यस, आमच्या निश्चितच अनाउन्समेंटला अगदी रिस्पॉन्स देत असताना तुम्ही मैदानाचा ताबा घेतात. तुमचं खऱ्या अर्थाने आयोजकांच्या वतीने कौतुक करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच क्षेत्ररक्षण लागलं जाईल तितकी ससनीय विनंती असेल. खेळाडू कक्षामध्ये आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघाला आपण निश्चितच आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि कालेर संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचणं निश्चितच फार क्रमप्राप्त आहे. मित्रांनो, ही स्पर्धा भिवंडी तालुक्यातील नवीन क्रिकेट 40+ संघटनेशी संलग्न अशा पद्धतीची स्पर्धा आहे. 40+ क्रिकेटला खऱ्या अर्थाने इथे मात्र सुगीचे दिवस आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. 40+ क्रिकेटसुद्धा बदलतं. त्यामध्ये फार मोठं चाम इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीचे हे आयोजक ज्या वेळेस समोर येतात ना त्या वेळेस खऱ्या अर्थाने निश्चितच क्रिकेटमध्ये झालेलं पुनरुत्थान आपल्याला पाहायला मिळतं. वैभव पाटील, साजन पाटील, साहिल पाटील, अनिल पाटील, संदीप नाईक, संदीप पाटील, विशाल नाईक, मिलिंद पाटील, मेघनाथ पाटील, पशु पाटील आणि इतर सर्व सहकार्यांनी अपार मेहनत घेतली आणि निश्चितच खऱ्या अर्थाने ही स्वप्नवत अशी स्पर्धा इथे मात्र सत्यात उतरवली आहे असं म्हणायला हरकत नाही. आजचा दिवस स्पर्धेचा दुसरा दिवस अगदी अल्पावधीतच पहिल्या फेरीतील दुसरी लढत तुमच्या भेटीला असेल. या सामन्यासाठी ऑफिशियल पंच निश्चितच खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करताना आपण पाहू शकाल. याच गावातील एक जुने जाणते खेळाडू इथे मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल आणि नवीन 40+ क्रिकेट संघटना म्हटली की ज्यामध्ये खऱ्या अर्थाने गेली अनेक वर्षे कोणत्याही पद्धतीचा मतभेद न बाळगता ज्यांनी पंच म्हणून भूमिका साकारलेली आहे ते सूर्यकांतजी मोरे सर. आपणास विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. खऱ्या अर्थाने तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी दाखल झालेली आहे. आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघाची. प्रकाश आणि साई अशा पद्धतीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण निश्चितच पाहू शकाल. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकळार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी रोजी. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला मित्रांनो वंदन करूया आणि मराठी भाषेमध्ये चालू असणाऱ्या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी आपण सज्ज होऊया. निश्चितच मराठी भाषा म्हटली तर जिव्हाळ्याची, आपुलकीची, प्रेमाची भाषा. या मराठी भाषेचं वर्णन करत असताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, सास आणि मवाळ मिथिळे आणि रसाळ शब्द जैसे कळवल अमृताचे. माझ्या मराठीचा बोलू कौतुके जेव्हा अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. त्या मराठी भाषेमधून या चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी समालोचक सुनील शेळके सज्ज आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिक त्याचबरोबर यूट्यूब वाहिनीद्वारे जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं जय बजरंग चषक 2022 मध्ये सस्नेह मनपूर्वक स्वागत. यस, पहिलं षटक हे पॉवर प्लेचं नाही आहे त्यामुळे तुम्ही विखुरलेलं क्षेत्ररक्षण लावू शकता. यस, पंचांना विनंती असेल यानंतर खऱ्या अर्थाने धावबाद किंवा अप्पर वेस्ट हाईट बीमर जो आहे त्यासाठी खऱ्या अर्थाने पंच रिव्ह्यू घेऊ शकतात आणि तो रिव्ह्यू घेत असताना त्या अगोदर तुमचा सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत येणं फार गरजेचं आहे. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काय साईट केले, काय पाहिलंय ते आमच्यापर्यंत अगोदर तुम्ही पोहोचवा आणि त्याच्या विरोधात जर एखादा ठोस पुरावा असेल त्याच्या विरोधात जाणारा तर टेक्निकल टीम तुमच्यापर्यंत तो निर्णय निश्चितच त्याच्या ऑपोजमध्ये देऊ शकते आणि तो अधिकार फक्त पंचांचा आहे. दॅट ऑथॉरिटी is total goes to the umpires only. They have that authority and they can take that review. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित प्रतिष्ठित नागरिक नारायणजी पाटील, प्रकाश पाटील आणि एकनाथ पाटील, आपणास विनंती आपण क्रीडानगरीमध्ये आले जर असाल तर मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थान बनवायचं आहे आणि या चालू सामन्याचा निश्चितच आपण आनंद घ्यायचा आहे. आजच्या दिवसामध्ये आपण खऱ्या अर्थाने युविन विशाल नाईक या युविनचा बर्थडे आहे आणि त्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक अशा पद्धतीच्या शुभेच्छा असतील. येणाऱ्या आगामी काळामध्ये खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व तुझ्या माध्यमातून इकडे मात्र समाजाला लाभो आणि तुझा उत्कर्ष होत राहो अशा पद्धतीचा मानस समालोचन कक्षामधून आम्ही करतोय
आणि आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी कोल्ड्रिंक देण्यात आलेली आहे. आजचा दिवस तसा पाहिलं तर गेली 2 दिवसांपेक्षा अजय सर थोडा हॉट आहे, थोडा निश्चितच आपल्याला आज सकाळपासूनच कुठेतरी गरमी अनुभवते आणि वातावरणामध्ये होत चाललेला बदल आणि त्या बदलाला आपल्याला सामोरं जावं लागेल. या क्रिकेटच्या सीझनची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस अनपेक्षितरित्या बऱ्याचदा पाऊस पडलेला आपण पाहिला. यस मोरे सरांचा इशारा मिळाला, सामना सुरू. लोअर फुलटॉस पहिला चेंडू फक्त आणि फक्त मनगटाच्या साहाय्याने वळवलाय. समोर डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये आणि चेंडूवर आली, चेंडू अडवला, फेकी झाली. सुरुवात चांगली झाली दोन्ही संघांसाठी. पहिल्या चेंडूवर 1 धाव इथे मात्र अंकित केली गेली व्यक्तिगतरित्या स्वतःसाठी आणि सांघिक संघाच्या अकाउंटसाठी 1 धाव आली आहे आणि पहिल्या चेंडूवर फक्त 1च धाव खर्च झाली, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेस मिस टायमिंग आहे, मला असं वाटतं 22च्या रूपाने या धावा निश्चितच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली, ही धाव कंप्लीट केली असावी. चांगली गोलंदाजी इथे मात्र आहे, अनुभवाचा भंडार आहे गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. यावेळेस ऑन द राईज खेळून काढले. स्क्वेअर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहतोय, कव्हर ड्राईव्ह होती एक्झॅक्टली आणि 2 धावा इथे मात्र धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. संतोष तरे 12वा प्रतिनिधी. आपणास विनंती केली होती खऱ्या अर्थाने कालेर संघ, आपण आपला 12वा प्रतिनिधी अजून इथे मात्र समालोचन कक्षामध्ये पोहोचवला नाही. यस देर आहे, दुरुस्त आहे, थोडा उशीर झाला पण आलात त्याबद्दल तुमचंही कौतुक. संतोष तरे तयार असतील. प्रकाश यांच्यासाठीचा हा चेंडू आहे, मोठा प्रहार करायचा होता, गॅप इथे मात्र मिळाला नाहीये. डीपमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, यावेळेस दुसरीसाठी निघालेले आहेत. पाहता पाहता 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. अगदी चित्याच्या चपळाईने आणि हरणीच्या वेगाने इथे मात्र ह्या 2 धावा कंप्लीट झाल्या असं म्हणायला हरकत नाही. या वयात इतकी चपळाई दाखवणं खऱ्या अर्थाने अजयजी तितकं सोपं नसतं. बोलणारे बोलत जातात, पुराणातली वांगी पुराणात राहतात, परंतु प्रॅक्टिकली खेळत असताना तिथे मात्र किती काटे टोचतात हे खेळणाऱ्याला माहीत असतं. 6 धावा धावपलकावर. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने अनेकविध पद्धतीने इथे मात्र आकर्षित करते आपणा सर्वांना, क्रिकेट रसिकांना. यावेळेस एज ड्रॉप बाय द विकेट कीपर. यस up to the fence for 4 runs. सामना थोडा थांबवायचे, काही मान्यवर निश्चितच आपल्या स्पर्धेच्या भेटीला येत आहेत. महेंद्र नाथाजी पाटील सन्माननीय सभापती, त्याचबरोबर गजाननजी आसाबरे साहेब माजी सभापती, हे 2 मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या भेटीला येत आहेत. त्यांचं जय बजरंग चषक 2022 मध्ये सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. वेलकम वेलकम वेलकम. निश्चितच आपण जाऊयात. या षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र फेकणं बाकी आहे. संतोष तरे नावाचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. स्ट्रायकिंग एंड आपण पाहू शकाल तर प्रकाश याने बऱ्याचदा खऱ्या अर्थाने फार स्फोटक फलंदाजी केलेली आम्ही पाहिलेली आहे आणि जून नांदुरकी संघ म्हटला तर त्यांचा युनिट एक वेगळ्या पद्धतीचा युनिट आहे. स्वतःला स्ट्रेच करून चेंडूफळीचा संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा होता. स्क्वेअर ड्राईव्ह अपिश खेळायची होती. चेंडूफळीचं कॉर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण जरी पाहिलं नसेल तरी 1 धाव या धावपलकर जोडण्याची संधी पूर्ण होती आहे, कारण ही धाव अवंतरच्या रूपाने येईल. 11 धावा धावपलकर जोडलेले आपण पाहू शकाल. संतोष तयार. इथे समोर ठेवले, स्लॉक केले चेंडूला. डीप मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील. चेंडू अडवला, फेकी होईल आणि फक्त आणि फक्त 1 धाव इथे या धावपलकर
जोडली गेली आहे, जोडली जाते. धावफलक आपण पाहिलं तर 1ने पुढे सरकत असताना 12 धावा यावेळेस त्या धावफलकावर लागलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने सन्माननीय माजी सरपंच श्री सुधाकरजी विष्णू पाटील यांच्या सौजन्याने आपल्याला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. दुसऱ्या पारितोषिकाचा जर आपण विचार केला तर सन्माननीय उद्योगपती अरुणजी विष्णू पाटील यांच्या सौजन्याने दुसरं पारितोषिक आपल्याला मिळालं आहे. तर तृतीय पारितोषिका जर आपण विचार केला तर श्री वैभव अरुणजी पाटील यांच्या सौजन्याने आपल्याला तृतीय पारितोषिक इथे मात्र प्राप्त झालं आहे. दयानंदजी पाटील त्याचबरोबर संदीपजी पाटील यांचं आगमन निश्चितच या व्यासपीठाकडे होत आहे. त्याचबरोबर अरुणजी विष्णू पाटील यांचंही आगमन या व्यासपीठाकडे होत आहे. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला तर खऱ्या अर्थाने BMW सारख्या ब्रँडेड कंपनीची ती मात्र बायसिकल प्रोव्हाइड केली गेलेली आहे. आणि गोणाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री किशोर पाटील यांच्याकडून आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफीज इथे मात्र उमेश नारायण पाटील नील अँड निहारिका एंटरप्राइजेस यांच्याकडून आपल्याला मिळाले आहेत. मुख्य व्यासपीठावर तुम्ही खऱ्या अर्थाने मात्र टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्या पाहू शकता अनेक मान्यवर इथे मात्र उपस्थित आहेत. आणि आताच ज्यांची उपस्थिती आपणास मिळाली ते सन्माननीय महेंद्रजी नाथा पाटील सन्माननीय सभापती आणि गजाननजी आसवारे साहेब माजी सभापती इथे मात्र उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमचं शब्दसुमनाने स्वागत असेल. गोलंदाजाला तयार होताना तुम्ही पाहू शकता क्रमांक 2च्या षटकासाठी तो जे टेलिव्हिजन खूप दूर आहे ना त्यामुळे त्याच्यावर लक्ष जात नाही, मैदानाकडे बघत असतो ना आपण. यावेळेस लोअर फुलटॉस आहे, चेंडूळा वळवलाय, प्रॉपर टायमिंग आणि ताकदीचा वापर करत असताना फलंदाज प्रकाश. यावेळेसचा फटका अप्रतिम, सुरुवात दमदार, हा चौकार. धन्यवाद. कारिवळी गावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राजेंद्रजी नाईक साहेब आपण या व्यासपीठाकडे येत आहात. तुमचंही स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. हे व्यासपीठ म्हटलं तर खऱ्या अर्थाने मुख्य आयोजकांवर इथे मात्र फार सारं प्रेम दाखवलं जात आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, झेल घेण्याची संधी अंतिम क्षणाला कुठेतरी अधिकची घाई केली जाते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अतिघाई संकटात नाही, हा नशिबाचा चौकार. तेलही गेलं, तूपही गेलं. जिथे फलंदाज बाद होणं अपेक्षित होतं तिथे मात्र 4 धावा आल्या. केवल नाईक साहेब यांच्याकडून प्रत्येक गडीबाद जर एक कोणत्याही गडीबाद केला, विकेट घेतली तर या गोलंदाजासाठी पर्टिक्युलर 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि मला असं वाटतं त्या उंबरट्यावर होते, अगदी 90% काम तमाम झालं होतं फलंदाजाचं. अंतिमतः हे ते मात्र झेल सुटलाय. धावफलक 4ने फ्लाय झालं, 20 धावा धावफलकावर. अजय प्रकाश याच्यासाठी फुल लेंथ आहे. या बेसचा फटका अप्रतिम जरी असेल तरी डिक्लेअर्ड झोनकडे इथे मात्र ट्रॅव्हल करतोय आणि फक्त आणि फक्त 1 धाव अवेलेबल असेल. खऱ्या अर्थाने फलंदाजाची जी रिॲक्शन होती, प्रतिक्रिया होती, कुठेतरी ते निराश झाले होते. आणि खऱ्या अर्थाने हे जे अडथळे आहेत ते प्रत्येकासाठी आहेत. तुम्ही फलंदाजी करत असताना पर्टिक्युलर अडथळे आहेत आणि इन बिटवीन त्यानंतर दुसऱ्या इनिंगला दुसरे असतील असं काही नाही. प्राकृतिक काही अडथळे आहेत, काही मानवनिर्मित सुद्धा आहेत आणि त्या सर्वांचा खऱ्या अर्थाने आपल्याला निधड्या छातीने सामना करायचा आहे आणि या मैदानाच्या आतमध्ये क्वालिटेटिव्ह क्रिकेट आपल्याला शो करायचं आहे. निश्चितच ही सर्व आव्हानं असतात. कोणतीही चांगली गोष्ट मित्रांनो जर होत असेल, करायची असेल तर अनेक अडथळे येतात. ते अडथळे असतातच, त्यासाठी खऱ्या अर्थाने कुठेतरी प्रतिबंध लावायचा असतो. परंतु या सर्व गोष्टींना आपण डोळ्यासमोर ठेवत असताना आपली इच्छाशक्ती प्रबळ करायची असते आणि आपल्याला जे हवं आहे ते मात्र निश्चितच करून दाखवायचं असतं. यावेळेस हा चेंडू निश्चितच उजव्या एसटीच्या अगदी बाहेरून समोर ठेवला होता. खऱ्या अर्थाने शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू होता. पडल्यानंतर थोडा उसळी घेत असताना आपण पाहिला चेंडू पैचा कोणताही संपर्क आला नव्हता. निर्धाव चेंडू. अजय तयार. इथे समोर ठेवले. यावेळेस झेल घेण्याची संधी असेल. रवींद्र तिकडे उपलब्ध आहेत. यावेळेस झेल अप्रतिमरित्या टिपलाय आणि फलंदाज क्रमांक 1चा बाद होतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या आई जोगेश्वरी संघाला लागलेला हा पहिला धक्का. धन्यवाद. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित सन्मान्य काळूरामजी राघव पाटील, आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मला असं वाटतं अजय नावाच्या गोलंदाजाला 300 रुपयाचं कॅश प्राइज इकडे मात्र मिळालंय. त्याच्या खिशामध्ये 300 रुपये जमा होतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
कालच्या दिवसामध्ये अजयजी घरात तुम्ही उपस्थित नव्हते. काल फक्त आणि फक्त मला असं वाटतं गावरान कोंबड्यांची बक्षिसं इथे मात्र सरबत्ती लागली होती आणि एकाच फलंदाज गोलंदाजासाठी जोगेन खऱ्या अर्थाने पाटील खेळत होते त्या पद्धतीने आणि 4-5 कोंबडे तर कालच्या दिवसामध्ये त्यांनी कमावले असं म्हणायला हरकत नाही. आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. 300 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र मिळवलंय अजय नावाच्या या गोलंदाजाने. 40+ क्रिकेट आहे, कुठेतरी शारीरिक आव्हानं असतात आणि ती आव्हानं दूर सारण्यासाठी अशा पद्धतीची ही प्रेरणा मोटिवेशन खऱ्या अर्थाने फार महत्त्वाची असते. अलीकडचं जीवन हे धकाधकीचं जीवन आहे आणि ते धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपलं जे टार्गेट सेट केलं आहे ते अचीव करण्यासाठी कुठेतरी मोटिवेशनची गरज असते. इथेही समोर ठेवलं होतं, ड्रायव्हिंग लेत होती खऱ्या अर्थाने उजव्या इष्टीच्या फारच बाहेर आहे. आमचं समालोचन कक्ष ज्या बाजूला आहे त्या बाजूने आम्हाला चेंडूची हरकत अजिबात कळत नाही, फक्त आणि फक्त लांबी समजते. त्यामुळे अगोदर आम्हाला बोलावं लागतं ज्या पद्धतीने चेंडू तिकडे लँड होतोय, पिच होतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला समजतं की हा चेंडू खऱ्या अर्थाने बाहेर पिच झालेला आहे. यावेळेस मला असं वाटतं झेल घेण्याची संधी जी होती ती यासाठीच नाकारली होती बहुतांशी. यावेळेस धावबादच्या रूपाने गडीबाद असेल आणि ज्याचं मरण ठरलेलं आहे ना त्याला तुम्ही कुठेही घेऊन जा, तो मरणार म्हणजे मरणार. यावेळेस झेलबादच्या रूपाने बाद नव्हते झाले, परंतु धावबादच्या रूपाने फलंदाज बाद. क्रमांक 2 धक्का लागतोय ते मात्र आई जोगेश्वरी जून आंदुर्की या संघाला. प्रिन्स याने एक धाव इथे मात्र या धावपलकावर जोडण्याची संधी पूर्ण होती आहे. धावपलक आपण पाहिलं तर ते 24 पर्यंत जाऊन निश्चितच पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आम्ही पाहतोय, एक क्षेत्ररक्षक आम्हाला डीप मिड विकेट रिजनमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मिडो ऑन इनसाइड द 30 यार्ड सर्कल आपण खऱ्या अर्थाने पाहतो. आता तिथनं ते मूव्ह होत आहेत, पाहायचंय आपण एक्झॅक्टली कुठे जाऊन ते क्षेत्ररक्षण करतील. मला असं वाटतं मिडॉनवरच त्यांना तिथे मात्र थांबावं लागतं. एक स्ट्रेटिस ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आपण पाहू शकतो, थोडा सरळ आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी समोर डावकुरे आताचा फलंदाज आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर डावकुरे आताच्या फलंदाजासाठी तीच सेटिंग आहे क्षेत्ररक्षणाची. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, खऱ्या अर्थाने वळवण्याचा प्रयत्न केला गेला शफल होऊन. बॉडी लाईनने इथे मात्र हा चेंडू हाताळला गेला होता गोलंदाजाचा आणि शरीराचा वेध घेत असताना फक्त आणि फक्त एक धाव इथे मात्र धावपलकर जोडली गेली. सिल्वर ज्युबिली 25 धावा या धावपलकर लागलेल्या निश्चितच आपण पाहू शकाल. यानंतरचा सामना आजच्या दिवसातील तिसरा सामना
विलास स्पोर्ट्स राहणाळ वर्सेस मार्कंडीय स्पोर्ट्स कारिवळी या दोन संघांदरम्यान इथे मात्र खेळवला जाईल. विनंती असेल विलास स्पोर्ट्स राहणाळ संघाचे संघकर्ण जर आपण उपस्थित असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. आणि दुसरा संघ आयोजक संघ आहे. याही वेळेस मोठा फटका खेळण्यापासून खऱ्या अर्थाने वंचित ठेवलाय. यावेळेस मागच्या निश्चितच फटक्यामध्ये प्रिन्स यांना ॲडजस्टमेंट करावी लागली होती. याही वेळेस तीच ॲडजस्टमेंट आपल्याला पाहायला मिळाली. संतोष तरे यांनी स्वतःला सावरले खऱ्या अर्थाने डायरेक्ट हिट करण्याची संधी होती जरूर, परंतु संयम दाखवला आणि प्रिन्स नावाच्या फलंदाजाला दुसरी धाव घेण्यासाठी मदत केली असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा धावपलकर लागलेले आपण पाहू शकाल. धावपलकर धावा एकूण असेल 27. चला गेम स्पीडअप करायचे मित्रांनो. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा सर्वात शेवटचा म्हणजेच अंतिम दिवस. आजच्या दिवसामध्ये ग्रँड फिनाले आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खेळवायची आहे. इथेही मोठा फटका खेळण्याचा इरादा निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला झालाय अपघात आणि यावेळेस धावबादच्या रूपाने बाद असतील प्रिन्स. फलंदाजाची काय फलंदाजी त्याची निश्चितच राहिली आहे त्याच्या संघासाठी. असं म्हणतात की कोणताही संघ कोणत्या एका खेळाडूवर अवलंबून नसतो, परंतु तो खेळाडू ज्यावेळेस उपस्थित नसतो त्यावेळेस बऱ्याचदा त्याची पोकळी खऱ्या अर्थाने जाणवली जाते, ती भासते आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये निश्चितच ती जाणवत असेल इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या आई योगेश्वरी जून अंदुरकी या संघाला. गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका अप्रतिम आहे. पाहायचंय एक्झॅक्टली डिक्लेअर्ड झोनकडे ट्रॅव्हल होत असताना झेल मात्र टिपला गेलेला आहे. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. सन्मान्य काळूरामजी राघव पाटील त्याचबरोबर महेश भोळा आपण या क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात. आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हायचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या साथीने संतोष आलेले निश्चितच आपण पाहू शकाल. धावपलकावर जर नजर टाकली 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा यावेळेस धावपलकावर लागलेले आपण पाहू शकाल. या सामन्यातील या सत्रातील हे तिसरं षटक हाताळलं जात आहे रविराजच्या माध्यमातून. यावेळी शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. लाईन अप्रतिम होती आणि खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता झाली या षटकाची. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 27 धावा या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच 9.00ची धावगती आहे. तितकी वाईट धावगती इथे मात्र मांडली जाणार नाही, कारण 40+ क्रिकेट आहे. ऑन ॲन ॲव्हरेज ऑफ 10 ने जर तुम्ही निश्चितच फलंदाजी केली तर ते समोरचं जे लक्ष उभारलं जात आहे ते लक्ष खऱ्या अर्थाने चांगलं सन्मानजनक असतं. निश्चितच आपण बऱ्याचदा हे पाहिलेलं आहे. चला विनंती असेल काल्हेर संघाला क्रमांक 4चं षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी अल्पावधीतच तुम्हाला सुरू करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये विशेषत्वाने वेळेकडे आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. क्रिकेट आहे 40+ क्रिकेट विथ मॅच्युरिटी खेळताना निश्चितच आपण बऱ्याचदा पाहतो आहोत. बऱ्याच गोष्टी बदलल्या, अनेक गोष्टी बदलल्या, परंतु ही जी सूचना आहे, 2 सूचना खऱ्या अर्थाने समालोचकांना देत असताना फार खेद वाटतो. एक आहे वेळेच्या बाबतीतील आणि दुसरी आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील. ह्या ज्या 2 सूचना आहेत देत असताना खऱ्या अर्थाने खिन्नता वाटते. कारण कोणताही खेळ असो, खेळ खेळत असताना खेळाडू वृत्ती एका बाजूला आणि शिस्त दुसऱ्या बाजूला, या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहिलं सुनील नावाचे गोलंदाज आहेत. पहिला चेंडू निर्धाव. फुलटॉस आहे. यावेळेस गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिस्ड केली ती मात्र या फलंदाजाने. चेंडू फळीचा कोणताही संपर्क आला नाही. ज्या पद्धतीचा प्रश्न विचारला होता, कधी कधी फुलटॉस चेंडूवर फलंदाज स्वतःला तयार ठेवत नसतात आणि त्यानंतर समोर आल्यानंतर कुठेतरी त्रेधा तिरपीट उडत असते. यावेळेस निर्धाव चेंडू. याही वेळेस फुलटॉस आहे. जेंटल पिच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. फक्त आणि फक्त हलक्या हाताने दिशा दिली. फलंदाज निश्चितच
बाद झालेले आपण पाहू शकाल. एक धाव धावपलकर आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावपाच्या रूपाने क्रमांक 5 चा फलंदाज बाद होतोय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या जू नांदुरकी या संघाचा. षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. फलंदाजी करणारा संघ कुठेतरी बॅकफुटला आपल्याला जाणवतोय आणि अनुपस्थिती निश्चितच आहे सोमनाथ नावाच्या फलंदाजाची. कदाचित ते जर उपस्थित असते तर वेगळी परिस्थिती असती. इकडे मात्र फलंदाजी करणाऱ्या जू नांदुरकी या संघाची 28 धावा आतापर्यंत धावपलकर आहेत. या सत्रातील 3 चेंडूचा खेळ यानंतर येणं शक्य. चला सामन्याला सुरुवात असावी. सुनील तयार. यावेळेचा फटका अप्रतिम आहे. लाफ्टेड ड्राईव्ह पाहायचे क्षेत्ररक्षक उपस्थित असतील. प्रयत्न तर केलेत. यावेळी चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स वर रोप चौकार. चौकार आणि धावपलक कुठेतरी आता 32 पर्यंत जाऊन पोहोचते. बॅडली नेडेड चौकार आलाय. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर पिचिंग आपल्याला निश्चितच पाहायला मिळते आणि वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये ब्रह्मास्त्र बाहेर काढले असं म्हणायला हरकत नाही. या अगोदर आक्रमकतेने एक चौकार आला होता. त्यानंतर गोलंदाजाने प्रत्युत्तर लगेच दिलाय. कशासाठी मी इथे गोलंदाजी करण्यासाठी आलेलो आहे किंवा माझ्या कर्णधाराने माझ्यावर विश्वास ठेवलाय. स्टेप आउट झालेत. यावेळेसचा फटका अप्रतिम आहे. अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला आणि लास्ट मोमेंटला इथे मात्र उसळी घेतली चेंडूने आणि चेंडू सरळ निघून गेला. शी मारेशे गाठत असताना हा शेवट इथे मात्र गोड झाला पहिल्या सत्राचा. कारण या शेवटामध्ये आपण पाहिलं निश्चितच शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके 2 चौकार आलेत आणि धावपलकावर नजर जर आपण टाकली तर 36 धावा इथे मात्र या धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी चांगली राहिली. नागेश नावाच्या फलंदाजाची व्यक्तिगतरित्या त्याने 8 धावा जोडल्या आणि काय फलंदाजी राहिली होती. प्रकाश पाटील या फलंदाजाची 19 धावा त्याने या धावपलकावर जोडल्या होत्या. विलास स्पोर्ट्स राहणार आणि मार्कंडेय स्पोर्ट्स कारवली संघाच्या संघ कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. विलास स्पोर्ट्स राहणार संघाचे संघनायक आपणास विनंती आहे आपण विशेषत्वाने या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला हजर राहा. कारण तुमच्या ऑपोजिट संघ जो आहे तो खऱ्या अर्थाने आयोजक संघ आहे मार्कंडेय स्पोर्ट्स कारवली. नाणेफेकीसाठी लगेचच आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 19 धावा या धावपलकावर प्रकाशाने व्यक्तिगतरित्या जोडल्या आणि सर मिसर करत असताना निर्धारित 4 षटकानंतर धावपलकावर आपण नजर टाकली तर 9च्या ॲव्हरेजने 36 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 37 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा. या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल खऱ्या अर्थाने 37 धावा डिफेंड केल्या जातील की 37 धावा चेस केल्या जातील यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये कालेर संघाच्या माध्यमातून पाहायचं आहे एक्झॅक्टली काय घडेल. आणि निश्चितच हा सामना ज्यावेळेस ऑफिशियली सुरू असेल त्यावेळेस पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये झालेला बदल तुम्हाला अनुभवायला मिळेल. यावेळेस समालोचन कक्षामध्ये जॉईन होतात भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज एक जुने जाणते समालोचक अजयजी गरज सर. धन्यवाद. निश्चितच अगदी अल्पावधीतच दुसरं सत्र सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया आजच्या सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर मंडळी इकडे मात्र आपल्याबरोबर जोडली गेलेली आहेत. त्या मान्यवरांचा शुभसन्मान करण्याची विनंती इथे मात्र मी करतोय. सन्माननीय वैभवजी पाटील आणि साजनजी पाटील या आयोजकांना विनंती असेल आपण तयार राहायचे. यस व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय महेंद्रजी नाथा पाटील सन्माननीय सभापती यांचा शुभसन्मान करतो. त्यांना आपण पाहू शकतो. इथे मात्र उपस्थिती दिली. क्रिकेट रसिकांचे तुम्ही पाहुणे सर्व दारे तुम्हा उघडी तुम्ही जाल तेथे तुमच्यासाठी अंतरूप आयगडी. निश्चितच जोरदार टाळ्याने स्वागत करूया. स्पर्धेची आठवण म्हणून स्मरणिका सन्मान चिन्ह दिलं जातं आणि या मान्यवराला इथे मात्र शुभ सन्मानित केलं गेलं. त्याचबरोबर माजी सभापती सन्माननीय गजानजी अस्वारे साहेब यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजक साजनजी पाटील आपणास असेल. आपण आपल्या शुभ हस्ते काही मान्यवराला शुभ सन्मानित करायचा आहे. बंधन नसतं तर उदात्त अशा हिंदू संस्कृतीचं
उपस्थित या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून या आयोजकांच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. चला जाऊया दुसऱ्या सत्राला. अगदी अल्पावधीतच सुरुवात होईल. दुसरं सत्र जसं इकडे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाईल त्यावेळेस तुम्ही ऑन दी मायक्रोफोन ऐकू शकता माझे साथी समालोचक अजयजी घरत यांचा गोड आवाज. धन्यवाद. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित उमेशजी पाटील इथे मात्र उपस्थित आहेत. याही मान्यवराला शुभसन्मान इथं करण्याची विनंती असेल. आयोजकांना विनंती आहे या मान्यवराला सुद्धा तुम्ही शुभसन्मानित करा. व्यासपीठावर उपस्थित उमेशजी नाईक. या सामन्याला सुरुवात करा मैदानाच्या आतमध्ये. पंचांना विनंती अधिकचा वेळ तुम्ही निश्चितच खर्च करण्याची मुभा देऊ नका. व्यासपीठावर उपस्थित उमेशजी पाटील साहेबांचा शुभसन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना असेल. साजनजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र या मान्यवराला शुभसन्मानित केले जातं. मायेची प्रेमाची उबदार शाल देत असताना आपण साजन पाटील यांना आपण पाहू शकता. त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सन्मानित केलं जातं या व्यासपीठावर उपस्थित उमेशजी पाटील या मान्यवरांना. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राजेंद्रजी नाईक साहेब यांचा शुभसन्मान करण्याची विनंती पुन्हा एकदा मुख्य आयोजकांना असेल. या स्पर्धेला जिथून सुरुवात झाली खऱ्या अर्थाने त्या पहिल्या दिवसापासून मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर निश्चितच लागलेली आपण पाहतोय. सन्माननीय राजेंद्रजी नाईक साहेबांचा शुभसन्मान करण्याची विनंती पुन्हा एकदा या स्पर्धेचे मुख्य आयोजक साजनजी पाटील आपणास असेल. या सन्मानाचं स्वरूप आपण पाहतोय. चिन्ह देऊन याही मान्यवराला शुभसन्मानित केलं गेलं. चला जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. सामना लगेचच धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी शेळके. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जय बजरंग चषक 2022 मध्ये आजचा सुपर संडे आहे. या स्पर्धेचा रोचक रविवारचा खेळ तुम्हाला पाहायला मिळत आहे. आजचा दुसरा सामना तुमच्या समोर रंगतोय. बंद्र्या मारुती काल्हेर विपक्ष आई जोगेश्वरी जू नांदुरकी. नांदुरकी संघानं 36 धावा बनवल्या. 37 धावांचं टार्गेट. पहिला बॉल घेऊन गोलंदाज संतोष आणि त्यांच्यासमोर फलंदाज देखील आहेत संतोष आणि प्रशांत ही सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. बंद्र्या मारुती काल्हेर टीमकडून 37 इज द टार्गेट, म्हणजेच 9.25च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जमवायच्या आहेत. गोलंदाजांनी आपलं काम चोखपणे बजावलंय मी म्हणेन काल्हेर टीमसाठी, परंतु फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल सामना जिंकण्याकरिता. पहिलाच बॉल थोडासा आखोटप्प्याचा बॉल आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू काढलाय डीप कव्हरकडे. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. एकच धाव घेण्याची संधी असेल फलंदाजाकडे. संतोष यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाचं अकाउंट देखील त्यांनी या पहिल्या बॉलवर ओपन केलंय. सुरुवात ही फार महत्त्वाची असते. पायाभरणी कशा प्रकारे करतील सलामीवीर याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर गोलंदाज आपल्या संघाची पायाभरणी गोलंदाजीमध्ये कशी करतील याकडे देखील लक्ष लागून असणार आहे प्रेक्षकांचं. एका दैदिप्यमान स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे कारिवलीमध्ये. दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता यावेळेस, मात्र चेंडू काही बॅटवर घेता आला नाही. वेट जरूर होती. दृष्टीच्या बाहेरचा हा बॉल होता. थर्डमॅनच्या क्षेत्रातून चेंडू काढण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रशांत यांचा. दूरदूरवर पसरलेलं विखुरलेलं क्षेत्ररक्षण सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. जरी पहिलं षटक असलं तरी मुभा आहे कर्णधाराकडे. 7 खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्याची बाहेरची कट लागली आहे. स्लिपमध्ये कुठलाही फिल्डर नाही आहे. गलीतून चेंडू जात होता. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू आलेत. एक धाव घेण्याची संधी मिळते. थोडी संत सुरुवात आहे. धावसंख्या बिनबाद 2. प्रत्येक षटकामध्ये एखादा चौकार जरी जोडला फलंदाजांनी आणि सिंगल डबल्स घेत राहिले तरी देखील ते टार्गेटपर्यंत पोहोचू शकतात. परंतु जसं आपल्याला वाटतं तसं प्रत्येक वेळेस होत नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. स्लॅश केला आहे. जोरदार फटका, मात्र डीपमध्ये फिल्डर तैनात. सोप्पा झेल डीप पॉइंटला. फलंदाज बाद.
पहिल्या विकेटचं पतन झालंय. टायमिंग चांगलं साधलं होतं फलंदाज संतोष यांनी, परंतु प्लेसमेंट चुकीचं होतं. गॅपमध्ये खेळण्याची आवश्यकता होती किंवा एलिव्हेशन अधिक पाहिजे होतं. जेवढी उंची फटक्यामध्ये होती त्यापेक्षाही जास्त उंची पाहिजे होती आणि फिल्डरला क्लिअर करणं गरजेचं होतं. मात्र तसं काही घडलं नाही आणि एक अलगद झेल तेथे समाप्त करण्यात आला आहे फिल्डरच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे पहिला गडी बाद झाला आहे. धावसंख्या 2 असताना थोडी निराशाजनक सुरुवात पाहायला मिळते बंद्रा मारुती काल्हेर संघाकडून. 37 धावांचा इथे पाठलाग केला जातोय. मान्यवरांची मांदी आळी सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते, अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेवर असलेलं पाहुण्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. अनेक क्रिकेट रसिक मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची चांगली बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. भव्यदिव्य असं व्यासपीठ आहे आणि अनेक क्रिकेट रसिक यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत. नवीन बॅटर आलेत कैलास. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. वेट करून फटका खेळण्यात आला होता, मात्र तिकडे काही अडथळे येत आहेत. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. अपील होतंय खरं, परंतु पंचांची स्वीकृती मिळालेली नाही. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावचीची संधी गमावण्यात आली आहे. विकेटकीपरनं प्रयत्न तर चांगला केला होता, त्या ठिकाणी एष्ट्या देखील उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप. 2 मौलिक धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 ह्या आकड्यावर. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ, म्हणजेच अजूनही आपण पाहायला गेलो तर 19 चेंडू शिल्लक आहेत. सामना सध्या दोलायमान स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. फार मोठं टार्गेट तर सेट करण्यात आलेलं नाही, परंतु चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण जर होत राहिलं तर निश्चितच आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघ विजय प्राप्त करू शकतो. आणि अशा प्रकारचे सामने त्यांनी कित्येकदा जिंकलेले देखील आहेत 40+ क्रिकेटमध्ये. त्यांच्याकडे चांगलं आक्रमण आहे. थोडंसं प्रेशर वाढत चाललेलं आहे पहिल्या षटकामध्ये फलंदाजांवर, कारण सुरुवात संथ झाली आहे. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, कारण डाव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाज भरकटलेत. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. सूर्यकांत मोरे मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत आणि स्क्वेअर लेग पंचांची भूमिका सध्या पार पाडतायत मैदानामध्ये विक्रम नाईक. 5 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस लेटकटचा वापर केला आहे. पहा, याआधी देखील असाच एक चांगला फटका त्यांनी सजवला होता, मात्र तिकडे सीमारेषा नाही आहे, मर्यादित क्षेत्र आहे ते, आणि त्यामुळेच धावा पळून घ्याव्या लागत आहेत. विकेट फेकली जाते. फलंदाज धावबाद. कौतुकास्पद रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. फटका देखील खूप सुंदर होता, एक नाजूक फटका. लेटकटचा वापर करत असताना पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावर धावा जळत आहेत. 2 बाद 8. कैलास बाद झालेत, त्याचप्रमाणे संतोष यांची देखील विकेट काल्हेर संघाने गमावली आहे. आणि जो रिक्वायर्ड रेट होता 9.25 प्रति षटक, तेथपर्यंत त्यांना मजल मारता आलेली नाही, मात्र त्याच्या जवळपास जरूर संघ जाऊन पोहोचला आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 29 धावांची आवश्यकता असेल उर्वरित 3 षटकांमध्ये बंद्रा मारुती काल्हेर संघाला. नवीन 40+ संघटनेचे जे संघ आहेत ते या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसत आहेत. नवीन 40+ भिवंडी तालुक्यातील क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. एक मोठी स्पर्धा, एक दैदिप्यमान असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे जे आयोजक आहेत एवन जोडी, विशेषतः वैभव पाटील आणि साजन पाटील, त्याचप्रमाणे त्यांचे मित्र साहिल पाटील, विशाल नाईक अँड कंपनी, परशु पाटील असतील, अनिल पाटील असतील, संदीप पाटील, संदीप नाईक, या सर्वांची फार मेहनत आहे या स्पर्धेसाठी. भिवंडीचं क्रिकेट फार यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचले आणि विविध फॉर्मॅट्समध्ये आपल्याला भिवंडीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. 40+, त्याच्यामध्ये जुनी 40+ संघटना आहे, नवीन 40+ संघटना आहे. विविध भागांमध्ये रेग्युलर क्रिकेटच्या विविध संघटना कार्यरत आहेत. सिटी क्रिकेट अतिशय पॉप्युलर. नवीन षटकाला सुरुवात केली जात आहे. आखो टप्प्याचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेचलाय, बॉल ऑन साईडला हुक केलाय. सुपर्ब शॉट, हा फ्लॅट षटकार.
च्या बाहेर निघाले आणि खूप सुंदर पद्धतीने चेंडूला हुक केलं होतं. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला एक देखणा षटकार. या इनिंग्समधील हा पहिला षटकार. गोलंदाजीला सुरुवात केली आहे सुरेश यांनी. मात्र त्यांचं भव्य स्वागत फलंदाज रविराज यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते काल्हेर संघाची. 2-14. 17 चेंडू इथून शिल्लक असतील आणि या 17 चेंडूंमध्ये फक्त आता 23 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण दिसतंय. राऊंड द विकेटनं हा बॉल यावेळेस सोडून दिला आहे. विकेट किपरला देखील चेंडू अडवता आला नाही आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. नो बॉलचा देखील इशारा आला आहे. तर एकूण 2 धावा असतील, एक बाईकच्या रूपात आणि एक नो बॉलच्या रूपात. खरं तर जास्त धावा नाही आहेत डिफेंड करण्यासाठी, त्यामुळेच खूप डिसिप्लिन गोलंदाजी करावी लागणार आहे. अचूक टप्प्यावरचा मारा येथे अपेक्षित असेल जो नांदुरकी संघाच्या कर्णधाराला. पुढचा बॉल फ्री हिट. एक चांगली संधी फलंदाज प्रशांत यांच्याकडे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बाहेरची कट लागली असावी, थोडा आवाज आला होता. यस, झेल तर टिपण्यात आलाय परंतु फलंदाज बाद होणार नाहीत कारण फ्री हिट बॉल आहे. रविराज नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत आणि त्यांना नॉन स्ट्रायकर्स एंडलाच ठेवण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. प्रशांत यांची रणनीती येथून पाहणं रंजक ठरणार आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बाबलांचा वापर. यावेळेस चेंडू फुलवर घेऊन ड्राईव्ह केला आहे. बॅक पास द बॉलर. एक चांगला फटका. एक धाव तेथे घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. आणि ही चांगली रणनीती म्हणावी लागेल कारण रविराज एक बिग हिटर आहेत आणि त्यांना आता स्ट्राईक एंडला आणलं जाते. श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. वर चिकडा लागली आहे मात्र 2 खेळाडूंच्या मधून बॉल निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजन मधून अतिशय फाईन ट्रॅव्हल होतोय आणि तेथे काही अडथळे आलेले आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 4 धावा देखील मिळाल्या असत्या परंतु सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित फलंदाज बाद होतील. नशिबाची साथ मिळाली आहे फलंदाज रविराज यांना. 2 मौलिक धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. आजचा शेवटचा दिवस आहे सुपर संडे आणि आजच्या सर्व मॅचेस ह्या सुपर असणार आहेत यातील मात्र शंका नाही. सुरेख फटका. यावेळेस काय जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळतंय. बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. वेगानं पुढे जाते. 25 वर जाऊन पोहोचली आहे आणि आता फक्त 12 धावा दूर आहे विजयापासून बंद्र्या मारुती काल्हेर संघ. श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाचे कर्णधार आपल्याला मी वारंवार विनंती करतोय आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग. किती सेन्सिबल फलंदाजी करतायत पहा. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता. काय प्रेक्षणीय फटका गॅपमधून आणि तिकडे मला वाटतं थोडी चूक देखील घडली आहे. हा चौकार. आणि काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रविराज माळी करतायत. 5 चेंडूंचा सामना केलाय. 18 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. विजयासाठी उर्वरित 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता. यानंतर आजचा तिसरा सामना पाहायला विसरू नका. बिग मॅच विलास स्पोर्ट्स राण पक्ष मार्कंडे स्पोर्ट्स कारिवली. थँक्यू अजय सर. राहणार संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण लगेचच इथे मात्र टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मार्कंडे कारिवली संघाचे संघनायक आमच्याबरोबर जोडलेले आहेत. राहणार संघाचे संघनायक आपणास विनंती आहे. यस पंकज, आपलं स्वागत असेल. सन्माननीय सभापती महेंद्रजी नाथा पाटील त्याचबरोबर गजाननजी असावरे साहेब आपणास विनंती आहे आपण निश्चितच नाणेफेकी कक्षामध्ये या. आपल्या शुभहस्ते खऱ्या अर्थाने ते मात्र आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याची नाणेफेका आम्ही करू इच्छितो.
मार्कंडे कारिवली संघाचे संघनायक चला. नवीन षटकाला प्रारंभ करतायत गोलंदाज प्रिन्स. 12 चेंडू आणि 8 धावा असं सहज सोपं समीकरण आहे कालेर टीम समोर. सामना सुरू ठेवा. येस, दोन्ही संघाचे संघ कर्णधार माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुभाषजी बत्तीनी आहेत आणि त्याचबरोबर पंकज आहेत. खऱ्या अर्थाने विलास स्पोर्ट्स राहणार संघाकडून. मुख्य अतिथींच्याकडे आपण नाणं सुपूर्द करूया. या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला आपण पाहू शकतो A1 जोडी आणि दुसऱ्या बाजूला निश्चित जय बजरंग चषक असं नामकरण असलेले हे नाणं आहे. कॉल कोणाचा असेल? येस, पाहुण्यांना आपण कॉल करण्याची संधी देऊ. A1 जोडी असा कॉल आहे आणि त्याच्या ऑपोजिट निश्चितच डिरेक्शनला हे नाणं जात आहे आणि यावेळेस ही नाणेफेक जिंकलेली पंकज याने विलास स्पोर्ट्स राहणार संघाचे संघनायक. मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस, फक्त निर्णय आपण जाणून घ्या. कोणत्याही पद्धतीचं ओपिनियन इकडे मात्र नसेल. नाणेफेक जिंकली पंकज, तुमचा निर्णय कळवा. यस, नाणेफेक जिंकलेली खऱ्या अर्थाने इथे मात्र जय मार्कंडे कारिवली संघाचे संघनायक आणि सुभाषजी बत्तीने आपल्यासोबत आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण आपला निर्णय कळवा. फिल्डिंग करू मी. क्षेत्ररक्षण करणार आहात. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, त्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीचं ओपिनियन खऱ्या अर्थाने घेत नाही आहोत. यावेळेस ही नाणेफेक जिंकली सुभाषजी बत्तीनी म्हणजेच मार्कंडे कारिवली संघाच्या संघनायकांनी आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना विजयाची हार्दिक शुभेच्छा. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिकडे मात्र सज्ज असतील अजय घरत सर. धन्यवाद. धन्यवाद शेळके सर. एक चांगला बॉल या दरम्यान क्विकर डिलिव्हरी होती. भरधाव वेगानं बॉल निघून गेला. लेटकट करायचा होता फलंदाज रविराज यांना. चांगली बॅटिंग रविराज यांनी केली. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून. विजयासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 9 चेंडूमध्ये. खूप चांगली फलंदाजी आणि त्या अगोदर चांगली गोलंदाजी देखील रविराज यांनी केली. अष्टपैलू कामगिरी त्यांची पाहायला मिळते. क्लिक केलाय, बॉल ट्रॅव्हल होतोय जमिनी मार्गानं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीप स्क्वेअर लेग कडून फिल्डर चेंडूवर येतात. तोपर्यंत मात्र पुरेसा वेळ होता फलंदाजांकडे 2 धावा घेण्यासाठी. भरपूर अवकाश होता त्यांच्याकडे. सहजरित्या त्यांनी 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर. फक्त आता 3 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. पहिल्या षटकानंतर थोडासा संघ पाठीमागे गेला होता. 2 गडी बाद झाले होते. मात्र मागच्या षटकामध्ये सुरेश यांच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवण्यात आलं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पायावर आदळलाय बॉल. थोडंसं अपील, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. एक धाव अतिशय वेगानं पूर्ण केली जाते. लेगबायचा इशारा पंच सूर्यकांत मोरे यांच्याकडून येतोय. एखादा चमत्कारच पराभवापासून वाचवू शकतोय या मॅचमध्ये आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघाला. खूप टिचून मारा करण्याची आवश्यकता होती. दुसऱ्या षटकामध्ये ते कार्य गोलंदाज सुरेश यांना करता आलं नाही. प्रिन्स यांनी चांगला मारा केला या षटकामध्ये खऱ्या अर्थानं, पण तरी देखील धावा सातत्याने जोडताना दिसलेत फलंदाज. अवांतरच्या स्वरूपात काही धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची हवी तशी साथ मिळाली नाही सुरुवातीला या षटकामध्ये गोलंदाज प्रिन्स यांना. म्हणजेच कुठेतरी नकारात्मक बॉडी लँग्वेज पाहायला मिळालेली आहे फिल्डरची. हा बॉल प्रशांत यांच्यासाठी टॅप केला आहे. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि याचबरोबर दोन्ही संघांची धावसंख्या आता मात्र समसमान आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावर. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. बंद्र्या मारुती काल्हेर संघाला 6 चेंडू शिल्लक. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 2 बाद 36. रविराज खेळतायत 22 या आकड्यावर आणि त्यांची गोलंदाजी आपण पाहिली तर 4 धावा फक्त त्यांनी खर्च केल्या होत्या. 1 गडी देखील बाद केला होता. म्हणजेच सामनावीराचे प्रबळ दावेदार देखील ते आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅचमध्ये. अतिशय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्यांचा या सामन्यामध्ये. आणि अशी कामगिरी त्यांनी बऱ्याचदा केलेली आहे. एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची भूमिका त्यांनी भरपूर वेळा पार पाडलेली आहे आपल्या टीमसाठी. आज देखील मोठी जबाबदारी होती. ती जबाबदारी ओळखून त्यांनी खेळ केलाय. खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये काउंटर अटॅक त्यांनी केलं. फुटवर्क देखील त्यांचं खूपच जबरदस्त राहिलं. पावलांचा वापर करत असताना काऊ कॉर्नरच्या वरून एक मोठा षटकार देखील त्यांनी ठोकला. शेवटच्या षटकाला प्रारंभ. सुंदर ड्राईव्ह आणि शॉर्ट मिड ऑफला ते चूक घडली आहे. सिंगल कंप्लीट आणि याचबरोबर हा सामना देखील कंप्लीट झालाय. मॅच जिंकली आहे बंद्र्या मारुती काल्हेर संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन बंद्र्या मारुती स्पोर्ट्स काल्हेर अँड हार्ड लक टफ लक आई जोगेश्वरी जून अंदुरकी.
तर मॅन ऑफ द मॅच जसा मी उल्लेख केलाच होता की प्रबळ दावेदार जे आहेत रविराज तेच ठरलेत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. पुढील सामन्याला देखील लगेच सुरुवात करायची आहे. विलास स्पोर्ट्स राहणाळ आणि मार्कंडेय स्पोर्ट्स कारिवली. आपण अजिबात वेळ दौडू नका. आमचे इतर जे दोन पंच आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मैदानाचा ताबा घ्या आणि लगेच पुढच्या सामन्याला सुरुवात करायची आहे. तर सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे मिस्टर रविराज माळी यांनी. आपल्या व्यासपीठावर सन्माननीय सभापती माननीय श्री महेंद्रनाथा पाटील साहेब उपस्थित आहेत. तसेच सन्माननीय माजी सभापती गजाननजी आस्वारे साहेब देखील उपस्थित आहेत. या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच खेळाडूचा गौरव करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू रविराज यांना पुन्हा एकदा विनंती, आपण त्वरित यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका.